नमस्कार. तर आज मी तुम्हाला असा मस्त ओल्या हरभऱ्यांचा झुणका आणि भाकरी बनवून दाखवणार आहे. तर आता हा पहा, शेतातून ताजा ताजा हरभरा आणलेला आहे. तर त्यासाठी थोडा कढीपत्ता घेतला आता मी बाहेरून आणि हा हरभरा आणलेला आहे. तर आता हा हरभरा मस्त असे सोलून त्याचे दाणे काढून घेणार आहे मी. तर असे हे हरभरे सोललेत आता, ओले हरभरे. तर 1 वाटी ओले हरभरे घेतलेत, 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय, 1 लसणाचा मोठा कांदा सोलून घेतलाय, 4-5 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आता कढई ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये हे ओले हरभरे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी असा हा झुणका होतो. एकदा नक्की करून पहा. आता हरभऱ्याचा सीझन आहे आणि बाजारात छान ओला हरभरा मिळतो. आता हा आमच्या शेतातलाच आहे, ताजा हरभरा. तर आता असे हरभरे मस्त भाजून घ्यायचेत. हरभरे भाजून झालेले आहेत. आता त्याच कढईत मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर हिंग, जिरी आणि मोहरीची मस्त अशी कडकडीत फोडणी करायची आहे. तर त्यात कांदा घालून छान परतायचा आहे फोडणीत. त्या कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतत आलेला आहे. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि लसूण मस्त वाटून घेऊ. जरा जाडसरच वाटायचं, जास्त बारीक नाही वाटायचं. ते वाटून घेते मी आता. खिडकीतून पहा किती छान अशी फुलं दिसत आहेत किचनच्या. तर आता असं हे छानपैकी वाटून घेतलेलं आहे. आता कांदा पण मस्त गुलाबी रंगावर परतला आहे. आता त्यात ते वाटण घालून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरचीचं आपण जे वाटण तयार केलेलं आहे ठेचा, तर तो आता घालून घेतला आहे. आता त्या तेलावर ठेचा छान 2-3 मिनिट मस्त परतून घ्यायचा आहे. लसणाचा आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचा आहे. 1 मिरची जरा जाडसर राहिली, ती मी उलटण्याने अशी खोडून घेतली थोडीशी. आणि त्याच भांड्यात आता हे जे आपण हरभरे भाजलेले आहेत ते हरभरे घ्यायचे आणि 1-2-3 वेळा फक्त फिरून घ्यायचं जाडसर असं. 2 ते 3 वेळा पल्स मोडवर मस्तपैकी असं जाडसर कुटून घेतल्यासारखं, किंवा खलबत्त्यात पण कुटू शकता तुम्ही. तर आता मिरची, कांदा आणि लसणाची पेस्ट छान परतली गेलेली आहे ही. तर आता हे जे हरभरे आपण जाडसर वाटलेले आहेत हे या घालायचे आहेत. तत्पूर्वी आपण त्यात हळद आणि मीठ चवीप्रमाणे घातलं आहे. हे पण आता परतून घ्यायचं आहे जरा 2 मिनिट मिक्स करून. आणि मिक्सरच्या भांड्यात आता आपण जे हरभरे असे जाडसर कुटलेले आहेत तर ते घालून घेतले आहेत. आता हे घातल्यानंतर मस्त असं ते सगळं मिक्स करून घ्यायचे आणि परतायचे तेलावर. 2 ते 3 मिनिट छान परतलं की चव चांगली येते हरभरे. आणि खूप मस्त हिरवागार असा आपण गरगट्टी भाजी करतो त्या भाजीप्रमाणे असा हा झुणका तयार होतो. तर आता हे 2 ते 3 मिनिट परतून घेतलं आहे. तर ते मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी, साधारण 1 वाटीभर पाणी यात घातलेलं आहे. आणि आता झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला हे 10 मिनिट शिजवायचं आहे. तर आता झाकण ठेवले आणि 10 मिनिट छान शिजू द्यायचे. मध्ये मध्ये थोडंसं असं हलवायचं हे. तर मस्त आपला असा झुणका आता तयार होतो. तर परत मी झाकून ठेवलेलं आहे 2 मिनिट. तोपर्यंत ही अंगणातली मी फुलं तुम्हाला दाखवते वेगवेगळी, किती छान उमललेत ते. मंद गॅसवर आपण झाकून ठेवलेला आहे झुणका. तर आता पहा आपला असा झुणका मस्त असा तयार आहे. तर गरम गरम झुणका, कांदा आणि भाकरी असा मस्त असा बेत तयार आहे. तर थंडीच्या दिवसात आता हरभरे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, ओला हरभरा.
तर ते सोलून त्या सोलाण्यांचा असा मस्त असा झुणका तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.